नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे टोक होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही नदी अरबी सागरात जाऊन मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती ही गंगा नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा या नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाईल नदी ही जगातील सर्वात लांब असणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ही आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते. डॅशची आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोरकू ही जमात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागू? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 खरोसा ही लेणी औसा तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालील पर्यायपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शेकरू हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे. नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही डॅश या ठिकाणी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही डॅश या ठिकाणी घेतली. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
बौद्ध धम्माची दीक्षा घेतली? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीबी का मकबरा हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वेरुळ्या लेण्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान मध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कमी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर हे शहर गोदावरी काठी वसलेले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील या देशामध्ये सर्वात जास्त पशुधन संख्या आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदीच्या तीरावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पन्ना ही हिऱ्याची खाण ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मनोरी खाडी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश डॅश या रोजी झाली.
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश या रोजी झाली, तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 या रोजी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जगातील क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया खंड आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रस्तरभंग प्रकारामुळे झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅशची नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. डॅशची नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅश असते. ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 3 खडकाळ जमिनी असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश आहे. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इटानगर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड गडावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळ मार्फत राज्यकारभार चालत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॅश हे न्यायाधीश होते. त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅश हे न्यायाधीश होते. त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 निराजीरावजी हे न्यायाधीश होते व त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोण सुमत होते? त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते. खालीलपैकी कोणते सुमत होते? त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8
डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाजी दत्त हे सचिव होते आणि अज्ञात पत्रे तयार करण्याचे काम करत असे. प्रश्न क्रमांक 9 रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 46वे पोलीस महासंचालक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 या वर्षी घडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 या वर्षी बनविण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह हे Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात व्यापारी ब्रिटिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1771 या वर्षी स्वीडिश ईस्ट इंडिया स्थापन झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जैतापूर खाडी ही काजवी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर कोकणामध्ये 5 जिल्हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती ही ग्रामपंचायत अनुदान घोषित करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा या ठिकाणी गायखुरी डोंगर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सेतुरमाळ हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र झांझारिया हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 CBIचे अध्यक्ष कोण आहेत? CBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 SCBचे अध्यक्ष कोण आहेत? ACBचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ई ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅजस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅजस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅजस असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅजस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त स्वर.
असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सलाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपीठा या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. डॅश डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. डॅश डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा या राज्यामध्ये काळे लोहा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना या जलाशयास शिवाजी सागर असे जलाशय म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 दुधना ही तापी नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खचदरीतून वाहणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर पणजी.
या मार्गातून फोंडाघाट जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अडाण धरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.